तुम्हाला मार्गदर्शन करतील की राजांनी असं केलं, राजाने तसं केलं, बाबासाहेब पुरंदरेंनी खूप मोठं सांगितलं, काही बाकी काय त्यांचं नाव ते बाळासाहेब ठाकरेंनी खूप काही सांगितलं, आणखी कोणतरी इतिहासात येतो तो खूप मोठा असं सांगून टाकतो. पण ते तरुणांच्या अंगात किती भिनतं. आता 350 वर्षापासून ही कहाणी समजा महाराष्ट्रात सांगितलं, ते बाहेर पण सांगितलं जात असते. आपण बळाई मारून घेतो, आम्ही मराठा, आम्ही भोसले, आम्ही आमू. पण आपण शिवाजी सारखं काही करतो का, असा काही प्रकार करतो का? चला बा, आता जळगावमधील आता एवढ्या 3.5 लाख विद्यार्थ्यांमध्ये 5 पोरं शिवाजी अशी काही प्रेरणा मिळते का? मग म्हणजे मला काय म्हणायचं की शिवाजी राजा असो की मुघल सम्राट असो की पेशवा असो की इंग्रज असो, यांचा अभ्यास आपण परीक्षेसाठीच करतो असं एवढं दाखवतो. आता हे जे तुम्हाला प्रेरणा देण्यासाठी असं करतात, तर मला असं वाटतं कधी कधी विचारासाठी, अरे पोरांनो तुम्हाला याच्यातून असं काय प्रेरणा मिळाली? जसं उदाहरण सांगतो तुम्हाला की जेव्हा आम्ही शाळेमध्ये होतो ना, मला गांधींच्या पुस्तकामधलं रोज एक पान वाचायला लावत होतो. तर गांधीजी वाचून 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 असं होऊन गेलो की आम्ही विज्ञानाचे ग्रॅज्युएट झालो, नोकरी केली, सगळंच केलं. तरी आम्हाला असं वाटलं की गांधीजी मी खूप और चीज है, जो चीज काम आती है. आज आता हे पोरं सांगतो तुम्हाला का, एका महिलेचं इथे MCM झालं 2007 मध्ये पास झाली. ही महिला गेली, लग्न झाला, राहून लागून गेली. ही महिला आता राजस्थानच्या विद्यापीठामध्ये, जयपूर विद्यापीठामध्ये PhD करते. आणि तिला PhD साठी या ठिकाणी एक मायग्रेशन सर्टिफिकेट लागतं. मायग्रेशन वाट वन युनिव्हर्सिटी टू अनदर युनिव्हर्सिटी, ट्रान्सफर इज वन कॉलेज टू अनदर कॉलेज, बट ट्रान्सफर सर्टिफिकेट हॅज बीन ऑलरेडी टेकन बाय दॅट वुमेन. पण म्हणजे मायग्रेशन सर्टिफिकेट जे आहे ते आता त्यासाठी आम्ही आलो होतो, त्याला मिळत नव्हतं. आम्ही सरांकडे आणि त्यांनी आता आमची जी काही फिर्याद आहे, आमचं म्हणणं ऐकून एका मिनिटात देऊन टाकली. सांगायचं होतं असं इन फॅक्टमध्ये की हे कशामुळे घडलं की मी संस्थेचा संचालक नाही, मी संस्थेचा प्राचार्य नाही, मी चेअरमन पण नाही, मी आमदार पण नाही राजूमामासारखा, मी गिरीशमान सारखा नाही, गुलाबराव सारखा नाही. पण एक गांधींचं मॉरल जे असतं ना, ते मॉरल जे असतं की मोठं बांधवलं असतं. ते जेव्हा मी तुमच्या प्राचार्य ती काय LP देशमुख यांना भेटलो, त्या LP देशमुख साहेबांनी तुरंत तिथून आले, तिथं गेले, बसले, चहा दिला, त्या आणा सही केली, काफी आणली, जे काय बालवा आणि आनंदाने